उन्हाळ्यात घरात बसलं तरी घाम येतो, गरम हवा, बंद वातावरण आणि कायमचा थकवा. पण तुम्हाला माहिती आहे का? काही नैसर्गिक झाडं तुमचं घर थंड आणि फ्रेश ठेवायला मदत करू शकतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे शिल्पकार मनाचे या आपल्या मराठी चॅनलवर. आज मी तुम्हाला अशी झाडे सांगणार आहे जी घरातील हवा शुद्ध करतात, उष्णता कमी करायला मदत करतात आणि भरपूर ऑक्सिजन देतात. शिवाय घराला नैसर्गिक कूलिंग इफेक्ट देतात. पहिला आहे ॲलोवेरा म्हणजेच कोरफड. कोरफड ही बऱ्याच घरांमध्ये असतेच. ॲलोवेरामुळे घरातील उष्णता कमी जाणवते. कोरफड हवा शुद्ध करते आणि विशेष म्हणजे कोरफड कमी पाण्यात सुद्धा चांगली वाढते. घराच्या आत बाल्कनीमध्ये आपण कोरफड लावू शकतो. दुसरा आहे पुदिना म्हणजेच मिंट. पुदिना ही उन्हाळ्यात खूप उपयोगी आणि थंडावा देणारी वनस्पती आहे. घरामध्ये, बाल्कनीत किंवा छोट्या कुंडीतही पुदिना सहज वाढतो. आपण त्याचा वापर चटणीसाठी करतो. पण तुम्हाला हे माहीत आहे का की पुदिना घरातील वातावरण फ्रेश ठेवतो. पुदिन्याचा सुगंध काही इन्सेक्ट्स म्हणजे डास, किडे दूर ठेवण्यास मदत करतो. पुदिन्यामध्ये मिंथॉल असते जे शरीराला कूलिंग इफेक्ट देतं. उन्हाळ्यात पुदिन्याचे पाणी, सरबत किंवा चटणी खूप उपयोगी ठरते. नुसतं पुदिन्याचं एखादं पान जरी तोडून खाल्लं तरी खूप फ्रेश वाटतं. तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी पुदिना खूप उपयोगी आहे. म्हणून पुदिना टूथपेस्ट आणि माउथ फ्रेशनरमध्येही वापरतात. तिसरा आहे स्नेक प्लांट. मराठीत याला नागफणी असं म्हणतात. बहुतेक जणांना असं वाटतं की या झाडाचं नाव स्नेक प्लांट आहे म्हणजे हे झाड जर घरात आणलं तर साप येतात की काय? तर तसं अजिबात नाही. तर स्नेक प्लांट हे नाव त्याच्या पानांच्या आकारामुळे आणि डिझाईनमुळे पडलं आहे. याची पानं लांब व उभी असतात, टोकदार दिसतात आणि त्यावर सापाच्या कातडीसारखे हिरवे पॅटर्न असतात. म्हणून लोकांनी त्याला स्नेक प्लांट म्हणजेच सापासारखं दिसणारं झाड असं नाव दिलं. काही ठिकाणी याला मदर इन लॉज टंग असंही म्हणतात, कारण याची पानं लांब, धारधार आणि टोकदार असतात म्हणून. स्नेक प्लांट हे झाड कमी पाण्यात टिकतं, घरातील हवा शुद्ध करायला मदत करतं आणि हे झाड रात्रीसुद्धा ऑक्सिजन देतं. म्हणून बेडरूमसाठी स्नेक प्लांट परफेक्ट आहे. यामुळे हवा फ्रेश राहते आणि घरात कूल, फ्रेश फिलिंग येतं. चौथं झाड आहे मनी प्लांट. मनी प्लांट हवा शुद्ध करतं, घरातील बॅड स्मेल कमी करतं आणि घराला फ्रेश लुक देतं. मनी प्लांट खूप पटकन वाढतं आणि यासाठी विशेष अशी मेहनतसुद्धा घ्यावी लागत नाही. नंबर 5 वर आहे वाळा म्हणजेच खसग्रास. उन्हाळ्यातील सर्वोत्तम आणि सगळ्यात पॉवरफुल नॅचरल कूलिंग प्लांट म्हणजेच वाळा. वाळा हे एक प्रकारचे गवत असून त्याच्या मुळांमध्ये औषधी गुणधर्म असतात. वाळा हा शीतल, सुगंधी आणि पित्तशामक आहे. शरीरातील उष्णता, जळजळ, घाम आणि थकवा कमी करण्यासाठी वाळा खूप उपयुक्त आहे. वाळ्याच्या मुळांची पुरचुंडी माठातील पिण्याच्या पाण्यात टाका. यामुळे पाणी नैसर्गिकरित्या थंड व सुगंधी होते. शरीरात थंडावा निर्माण करते. पूर्वी लोक खिडकीला वाळ्याचे पडदे लावायचे. त्यावर पाणी टाकलं की येणारी हवा नॅचरली थंड व्हायची. आजही अनेक ठिकाणी याचा वापर केला जातो. याचा सुगंध पण खूप रिलॅक्सिंग असतो. वाळापासून बनवलेल्या अनेक वस्तू मार्केटमध्ये मिळतात. या वस्तूंमुळे नैसर्गिक कूलिंग इफेक्ट आणि फ्रेश सुगंध मिळतो. वाळ्याचे पडदे, वाळ्याची चटई, हाताने वापरणारे ट्रॅडिशनल पंखे, वॉटर बॉटल कव्हर्स, ज्यामुळे पाण्याच्या बाटलीतलं पाणी थंड राहायला मदत होते. भर उन्हातच ज्यांना कायम काम करावं लागतं त्यांच्यासाठी वाळ्याची टोपी किंवा हॅट खूप उपयोगी ठरते. ती पाण्यात भिजवून डोक्यावर घातली की खूप थंडावा मिळतो. यामुळे उष्माघात म्हणजेच हीट स्ट्रोकचा धोका अजिबात होत नाही. सगळ्यात लास्ट पण सर्वात महत्त्वाची अशी वनस्पती म्हणजे आपली तुळस. आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीला फक्त एक झाड मानलं जात नाही, तर ती एक
पवित्र, शुभ आणि आरोग्यदायी वनस्पती मानली जाते. आपल्याकडे तुळसला देवी लक्ष्मीचं रूप मानून तिची पूजा केली जाते आणि भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय अशी वनस्पती आहे. तुळसमुळे घरात सकारात्मक वातावरण राहतं. घरात मानसिक शांतता आणि पॉझिटिव्ह ऊर्जा वाढते. आयुर्वेदात तुळशीला खूप महत्त्व आहे. सर्दी खोकला, घसा दुखणे, इम्युनिटी सपोर्ट, स्ट्रेस कमी करण्यासाठी तुळसचा वापर केला जातो. तुळस अनेक कीटक दूर ठेवण्यास मदत करते आणि वातावरण फ्रेश बनवते. अशी ही बहुगुणी औषधी आणि पॉझिटिव्ह एनर्जी देणारी तुळस आपल्या बाल्कनीमध्ये, आपल्या अंगणात, टेरेसवर किंवा किचन विंडोजवळ प्रत्येक घरात असायलाच पाहिजे. बहुतेक झाडं दिवसा सूर्यप्रकाशात ऑक्सिजन तयार करतात, पण रात्री सूर्यप्रकाश नसल्यामुळे ती कार्बन डायऑक्साईड सोडतात. सामान्य प्रमाणात CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड फार धोकादायक नसतो, पण जर खोली पूर्ण बंद असेल, हवा खेळती नसेल आणि खूप झाडं असतील तर कार्बन डायऑक्साईड वाढू शकतो. जास्त कार्बन डायऑक्साईडमुळे आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात, जसं की डोकं जड वाटणं, थकवा येणं, डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास होणं, आळस वाटणं, खोलीत गुदमरल्यासारखं वाटणं आणि विशेषतः लहान बंद खोलीत खूप झाडं ठेवली तर हवा कमी फ्रेश वाटू शकते. मग काय करायचं? तर घरात हवा खेळती ठेवण्यासाठी खिडक्या थोड्या उघड्या ठेवा. बेडरूममध्ये खूप जास्त झाडे ठेवू नका. स्नेक प्लांट, ॲलोवेरा, तुळस ही झाडे रात्रीही ऑक्सिजन देतात. ही झाडे तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा घरात असायलाच पाहिजेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेल्या झाडांपैकी तुमच्याकडे कोणती झाडे आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच युजफुल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल इज वेल.